केली आहे माजी नौदल उपप्रमुख सूर्यकांत साफेकर यांच्याशी आपण पाहूयात। पाकिस्तानचे आर्मी चीफ जनरल असीम मुनीर यांच्याबद्दल काही माहिती समोर येत आहे। किती धक्कादायक आहे आणि किती तथ्यात्मक आहे ती? तथ्याबद्दल सांगायचं तर शक्यताच बोलता येईल आणि धक्कादायक बोलायचं तर मला तर अजिबात हे धक्कादायक वाटत नाही। मुनीर हा एक त्यांचा चीफ असा आहे की ज्याच्या अगेन्स्ट त्याचेच ऑफिसर जवळजवळ वर्षभरापासून लागलेले आहेत। त्यांचं जे एकंदर वागणूक आहे, त्यांचं पाकिस्तानला युद्धात ढकलण्याचं जे ध्येय होतं, स्वतःला वाचवण्यासाठी देशाबद्दल फिकर न करणारा नेता म्हणजे लष्कर प्रमुख असंच त्याचं वर्णन करता येईल। लष्कर ही नेतृत्वावर चालते आणि नेतृत्वाला जर नेतृत्व गुणाची काडीचाही संबंध असेल जर त्यांचा जसं मुनीरांचा आहे तर अशी स्थिती निर्माण होते। त्यामुळे मला हे धक्कादायक तर अजिबात वाटत नाही आहे आणि मला जे काही थोडी माहिती एकूण मिळते तिथून त्याच्यावरनं याच्यात बरीच सत्यता आहे असं वाटतं। आता ॲक्च्युअल ॲक्शन सुरू झाल्यावर त्यांना अगदी ठामपणे कळलं आहे की ही घोडचूक झाली आहे, आपण भारतासमोर काहीच दिवस टिकू शकू आणि तोपर्यंत त्यांच्या आर्थिक बोजा वाढलेला असेल, आंतरिक कलह टोकाला पोचलेला असेल, इतका टोकाला की त्याचं डिसइंटिग्रेशनचे चान्सेस वाढत जातील आणि तिथली जनता सुद्धा सरकारच्या विरुद्ध उठाव करण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सर, गेले 2-3 दिवस ज्या पद्धतीने ॲक्शन होत आहे दोन्ही बाजूनं, एक रणनीतीमध्ये दोन्ही देशांचा एक अंतर दिसतोय। पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले, मिसाईल हल्ले केले जात आहे आणि त्यांचे विमान ते सुद्धा आपल्या हद्दीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करत आहे। दुसऱ्या बाजूला भारताकडून सध्यापर्यंत फक्त ड्रोन आणि एअर डिफेन्स सिस्टीमचे जे मिसाईल्स आहेत त्यांचाच वापर होतो। एक मोठा अंतर आहे आणि तोच यशाचं कारण आहे। आणि चंदीगडमध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन